नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर. तर मी आज काही नोट्स घेऊन आलोय. महाराष्ट्रातील विशेष माहिती या नोट्सच्या माध्यमातून मी व्हिडिओ बनवून तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. जर आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, कारण मी प्रत्येक वेळी अशा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर आज आपण महाराष्ट्रातील स्वराज्य संस्थांची माहिती घेणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो. तर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका एकूण 29 आहेत, नगरपालिका 245 आहेत, नगरपंचायती 146 आहेत, जिल्हा परिषदा 34 आहेत, पंचायत समित्या 351 आहेत, ग्रामपंचायत 27,913 आहेत, कटक मंडळे 7 आहेत, महसूल विभाग 6 आहेत, जिल्हे 36 आहेत आणि तालुके 355 आहेत. तर ही झाली महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती. जर तुम्हाला ही माहिती नसेल तर मित्रांनो इथे व्हिडिओ पॉज करा आणि याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या वहीमध्ये ही नोट करून ठेवा. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो पुढे आहे महाराष्ट्रातील लोकसंख्या, स्त्री पुरुष लोकसंख्या कशी आहे याची माहिती मी तुम्हाला घेऊन आलोय. तर महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्या 11,23,74,333 इतकी आहे, म्हणजे सर्वसाधारण 11.2 कोटी अशी आपण म्हणता येईल त्याला. पुरुष लोकसंख्या ही 5,82,43,056 इतकी आहे, म्हणजे आपण त्याला 5.8 कोटी असे म्हणू शकतो. महिला लोकसंख्या आहे 5,41,31,277 इतकी, तर ती आपण 5.4 कोटी असे म्हणू शकतो. तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्राची ही 9.28 इतकी टक्के महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये शहरी लोकसंख्येचे प्रमाण हे 45.23% इतके आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण हे 54.78% इतके आहे. बाललिंग गुणोत्तर महाराष्ट्राचे 694 इतके आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण साक्षरता लोकसंख्येची 82.34% इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये स्त्री साक्षरता 75.87 इतकी आहे आणि पुरुष साक्षरता सुद्धा 75.87 इतकी आहे. यामध्ये मित्रांनो कमी जास्त होऊ शकतं, ते मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट करत राहीन. तर ही झाली महाराष्ट्रातील लोकसंख्येची माहिती. ही माहिती जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला इथे ही व्हिडिओ पॉज करा आणि याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे नोट्स बनवून याची ठेवा. ही माहिती परीक्षेला विचारली जाऊ शकते. तर पुढे महाराष्ट्रातील जिल्हे, आपण क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील जिल्हे बघणार आहे. तर सर्वात कमी क्षेत्रफळाचे जिल्हे आपण सुरुवातीला महाराष्ट्रातील बघणार आहे. तर चढत्या क्रमाने आपण हे जिल्हे बघणार आहेत. सर्वात कमी क्षेत्रफळाचे जिल्हे त्यामध्ये प्रथम आहे मुंबई शहर. याचे क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे मुंबई उपनगर. याचे 446 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे क्षेत्रफळानुसार कमी, तो आहे भंडारा. भंडाराचे क्षेत्रफळ आहे 3,896 चौरस किलोमीटर. त्यानंतर क्षेत्रफळानुसार जिल्हा आहे चौथ्या क्रमांकाचा ठाणे. ठाणेचे क्षेत्रफळ आहे 4,214 किलोमीटर. त्यानंतर पाचव्या क्रमांकाला आहे हिंगोली हा जिल्हा. त्याचे क्षेत्रफळ आहे 4,524 चौरस किलोमीटर. तर हे झाले चढत्या क्रमाने कमी क्षेत्रफळाचे जिल्हे महाराष्ट्रातील. आता महाराष्ट्रातील आपण जास्त क्षेत्रफळाचे जिल्हे बघणार आहेत, ते पण उतरत्या क्रमाने. म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा हा प्रथम असेल, तर त्यामध्ये अहिल्यानगर हा जिल्हा प्रथम क्रमांकावर. क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त क्षेत्र असलेला जिल्हा अहिल्यानगर. त्याचे क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. त्यानंतर आहे पुणे. त्याचे क्षेत्रफळ आहे 15,743 चौरस किलोमीटर. त्यानंतर आहे तिसऱ्या क्रमांकाचा नाशिक. त्याचे क्षेत्रफळ आहे 15,530 चौरस किलोमीटर. त्यानंतर सोलापूर आहे चौथ्या क्रमांकाला. त्याचे क्षेत्रफळ आहे 14,895 चौरस किलोमीटर. आणि पाचव्या क्रमांकावर आहे गडचिरोली हा जिल्हा. तर त्याचे क्षेत्रफळ आहे 14,412 चौरस किलोमीटर. तर मित्रांनो ही माहिती सुद्धा महत्त्वाची आहे, याची सुद्धा नोट्स काढून तुमच्याकडे असावे. पुढे आहेत महाराष्ट्रातून धावणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्या. तर महाराष्ट्रातून ज्या रेल्वे
इतर जिल्ह्यांमध्ये जातात किंवा इतर जिल्ह्यातून महाराष्ट्रात येतात. त्यातील महत्त्वाच्या काही परीक्षेच्या दृष्टीने रेल्वे मी या नोट्समधून तुम्हाला देणार आहे. तर ते सुरू करू आपण. महाराष्ट्रामध्ये आहेत प्रथम आपण ही महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोल्हापूर ते गोंदिया या जिल्ह्यादरम्यान धावते. त्यानंतर महत्त्वाची आहे हरिप्रिया एक्सप्रेस, ही कोल्हापूर ते तिरुपती या जिल्ह्यादरम्यान धावते. त्यानंतर आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस, ती सोलापूर ते मुंबई या जिल्ह्यादरम्यान धावते. त्यानंतर आहे सिंहगड एक्सप्रेस, ती पुणे ते मुंबई या जिल्ह्यादरम्यान धावते. त्यानंतर आहे तुतारी एक्सप्रेस. तुतारी एक्सप्रेसचं आधीचं नाव होतं राज्यराणी एक्सप्रेस, आता तिला तुतारी एक्सप्रेस म्हणून नवीन नाव दिलंय. तर तुतारी एक्सप्रेस ही दादर ते सावंतवाडी या जिल्ह्यादरम्यान धावते. त्यानंतर आहे महालक्ष्मी एक्सप्रेस. महालक्ष्मी एक्सप्रेस ही कोल्हापूर ते मुंबई या जिल्ह्यादरम्यान धावते. त्यानंतर आहे डेक्कन एक्सप्रेस. डेक्कन एक्सप्रेस ही पुणे ते मुंबई हजरत या जिल्ह्यादरम्यान धावते. आणि त्यानंतर शेवटचे आहे आणि महत्त्वाचे आहे निजामुद्दीन एक्सप्रेस, गोवा ते दिल्ली या जिल्ह्यादरम्यान धावते. गोवा ते दिल्लीमधून जात असेल तरी ती महाराष्ट्रातूनच जाते, म्हणून ही सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे निजामुद्दीन एक्सप्रेस. तर मित्रांनो, पुढची माहिती आहे महाराष्ट्रातील प्रमुख उंच शिखरे, याची सुद्धा माहिती मी उतरत्या क्रमाने घेतलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच प्रथम आहे, त्यानंतर लहान, त्यानंतर लहान, नंतर त्यापेक्षा लहान, असे आपण उंच शिखरे यामधून आपण कव्हर करणार आहोत. तर महाराष्ट्रातील उंच शिखरे आपण पाहू. सर्वात प्रथम आहे कळसुबाई, त्याची उंची आहे 1646 मीटर व कळसुबाई हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आहे साल्हेर, त्याची उंची आहे 1567 मीटर, ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. महाबळेश्वर, याची उंची आहे 1438 मीटर, महाबळेश्वर आहे सातारा या जिल्ह्यामध्ये. हरिश्चंद्रगड हे उंच शिखर, याची उंची आहे 1424 मीटर, हे सुद्धा आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर येथे सप्तशृंगी शिखर, त्याची उंची आहे 1416 मीटर आणि सप्तशृंगी हे उंच शिखर सुद्धा नाशिक या जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर आहे तोरणा. तोरणा या शिखराची उंची आहे 1404 मीटर आणि तोरणा पुणे या जिल्ह्यामध्ये येते. अस्तंबा हे उंच शिखर आहे 1325 मीटर. अस्तंबा हे उंच शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरची उंची आहे 1304 मीटर आणि त्र्यंबकेश्वर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर आहे तौला. तौला हे उंच शिखर आहे 1200, याची उंची आहे 1231 मीटर व हे नाशिक जिल्ह्यामध्ये येते. वैराट त्यानंतर आहे 1177 मीटर. वैराट हे उंच शिखर अमरावती या जिल्ह्यामध्ये येते. तसेच त्यानंतर आहे चिखलदरा हे उंच शिखर, ते आहे 1115 मीटरचे उंचीचे आणि चिखलदरा हे उंच शिखर अमरावती या जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील नदी प्रणाली. तर यामध्ये आपण पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, उत्तर वाहिनी आणि दक्षिण वाहिनी अशा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या बघणार आहोत. महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्यांची नावे आहेत गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा आणि पैनगंगा. या नद्या पूर्व वाहिनी आहेत व त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्यानंतर आहेत महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या. कोकणातील सर्व नद्या या पश्चिम वाहिनी आहेत, त्या अरबी समुद्राला मिळतात. त्यानंतर नर्मदा, तापी आणि पूर्णा ह्या 3 महत्त्वाच्या नद्या आहेत. कोकणातील नद्या मी याआधी एक व्हिडिओ बनवलाय, त्यामध्ये कोकणातील सर्व नद्या मी त्यामध्ये कव्हर केल्या आहेत, तो तुम्ही व्हिडिओ पहा, त्यामध्ये कोकणातील सर्व नद्या मिळतील. तर या पुढे आहे महाराष्ट्रातील उत्तर वाहिनी नद्या. त्या आहेत वाघूर, गिरणा, पांझरा, काटेपूर्णा आणि मोरणा. या आहेत महाराष्ट्रातील उत्तर वाहिनी नद्या. त्यानंतर आहेत महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या. त्या आहे वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती. या आहेत महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या. तर त्यानंतर महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील भौगोलिक व सांस्कृतिक माहिती. ही माहिती मित्रांनो महत्त्वाची आहे, तर ती सुरू करू. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळानुसार भारतात महाराष्ट्राचा हा 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये पूर्व पश्चिम लांबी ही महाराष्ट्राची 800 किलोमीटर आहे. त्यानंतर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही 700 किलोमीटर आहे
पूर्व पश्चिम म्हणजे अशी आणि उत्तर दक्षिण म्हणजे वरून खाली अशी. महाराष्ट्राला समुद्र किनाऱ्याची लांबी ही 720 किलोमीटर एवढी लाभलेली आहे. तर यानंतर महत्त्वाचं आहे महाराष्ट्र दिन आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 मे या दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन म्हणजेच महाराष्ट्र राज्याची या दिवशी स्थापना झाली होती 1 मे 1960 या दिवशी. म्हणून महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो. तसेच महाराष्ट्रामध्ये आता मराठी भाषा गौरव दिन म्हणून 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्रातील कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा आणि शेवटचा आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये 3 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. 3 ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे 3 ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्रामध्ये मराठी अभिजात भाषा गौरव दिन साजरा केला जातो. तर मित्रांनो, ही झाली महाराष्ट्राबाबत विशेष माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्याबाबत मला कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशी माहिती दररोज तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि येणार सुद्धा आहे यापुढे, जी पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असेल. तर सध्या मी इथेच थांबतो मित्रांनो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.